हाय गाई सगळ्यांना. तर माझा अवतार बघत असाल तुम्ही. आजकाल लईच असा म्हणजे हे झालेलं आहे, जरा पांढरी केस झालेली आहेत का, त्याला जरा कलर करायचे. कलर नाही म्हणजे मेहंदी लावायची आणि ॲब्रो पण करायचं आहे. त्यासाठी मी आज गावात जाणार आहे. आज घरीच राहिलेली, तर आज गावात जाणार आहे. त्याच्यासाठी म्हणजे थोडं काही जरा व्यवस्थित करायला, म्हणजे मी पार्लरमध्ये चेहऱ्याचं काय कधी करत नाही, ॲब्रो आणि केसाला मेहंदी एवढंच करते, बाकी नाही दुसरं काय. आणि छान छान रील्स पण बनवायचे आहेत मला आणि व्हिडिओ पण बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी म्हणलं थोडंसं जरा बदल करावा. तर चला, केस बीस लईच असं भुरकटल्यावानी झाल्यात, तर म्हणलं थोडंसं चेंज करावा. आणि आपल्यात एडिटिंग करायला व्हॅन ॲप पण नाही आहे, पण ते डाउनलोड व्हाय नाही. त्याचं पण बघायचं काहीतरी, म्हणजे एडिटिंगला भरपूर व्हिडिओ आहेत पण टाकता येत नाहीत, असा विषय झालेला आहे. तर चला थोडंसं केसांचं व्यवस्थित करावं. तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आज धुलीवंदन आहे, तर बघा आज धुलीवंदन असल्यामुळं मी काय, आणि ग्रहण पण आहे त्याच्यामुळे मी सुट्टी घेतलेली, म्हणून मी काही कामाला गेले नाही आज. तर मायाला पीठ मळायला लावलं होतं, तिने एवढ्या चपात्या साऱ्या करून, म्हणजे पीठ मळून ठेवलं होतं तिशीक चपात्याचं. त्या चपात्या बनवल्या. म्हणलं नाही का, पीठ ठेवलं तर खराब होईल, काळं पीठ पडतं. तर मग चपात्या केल्या तर 2 दिवस खाता तरी येते. आणि हां, आता काय म्हणते ना, 2 दिवसाच्या चपात्या खाते, 3 दिवसाच्या. तर आम्ही ना भीक मागून खाल्लेलं आहे, त्याच्यामुळं मला खाऊन माजावं पण टाकून माजू नये. मी कधी अन्न पाणी कधीच टाकून देत नाही. जर कधी समजा उघडं राहिलं किंवा चपाती किंवा भाकर उघडी जर राहिली किंवा शिल्लक राहिली, तरच ती अशा मी खिडकीत वाळवते आणि दूधवाला येतो सकाळच्याला तर दूधवाल्याला देते. पण मी असं अन्न पाणी कधीच टाकून देत नाही असं माजल्यावानी. तर प्रत्येकाने हे पण लक्षात राहू द्यावं. आणि मला म्हणजे आता तुम्ही म्हणताल ना की भीक मागून कसं खाल्लं, त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे. सेपरेट व्हिडिओ येईन आपलं त्याच्यावर. त्या चॅनलला टाकला होता एक व्हिडिओ, पण ह्या पण चॅनलला येणारच आहे. तर चला ठीक आहे. मी अन्न पाणी कधी टाकून देत नाही किंवा वाया घालवत नाही. ज्वारी गहू बाजरी असो किंवा शिजवलेला अन्न पाणी असो, भात जरी असला तरी मी परतून खाते. त्यात मॅगी मसाला आणि टमाटर टाकायचं, कांदा नाही टाकायचं, फक्त टमाटर, हिरवी मिरची आणि मॅगी मसाला टाकून परतून आमची लेकरं खूप आवडीनं खातात, लई म्हणजे लई आवडीनं खातात. आणि माझा नवरा पण असं शिळं खायला नको किंवा काय नाही म्हणत, नको म्हणत नाही. भाजी शिळी खाणारच नाही माझा नवरा, पण भाकरी चपाती ही आवडते त्यांना, म्हणजे खात्यातच, ते वाटलं होऊ देत नाही. आणि मी पण खाते, माझे लेकरं पण खातात, सगळीच खातात शिळं. आम्ही अनपाणी कधी टाकून देत नाही की असं नाही बाबा शिळं येते खाऊ वाटं नाही द्या कुठेतरी टाकून या जनावराला, असं तसं. जर लईच असलं तर ते टाकून द्यायचं, म्हणजे जर लई शिल्लक राहिलं किंवा उघडं राहिलं असं चुकून जर राहिलं तरच. त्याच्यासाठी पण मला लई वाईट वाटतं तरी पण, कारण परिस्थितीची जाण आहे. म्हणून कसं असतं, ज्याने कष्टाने कमवलेलं असतं आणि ज्या त्या अन्न पाण्यासाठी जे माणूस महाग हिंडलेलं असतं, जी त्याच्यासाठी एवढं कष्ट केलेलं असतं, त्याच्यासाठी कोणाचं बोलणं खाल्लेलं असतं, त्या अन्न पाण्याची किंमत असते. आणि ठेवावं किंमत प्रत्येकाने, बरोबर का. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर लावली थोडीशी केसांना मेहंदी लावली, व्हिडिओ आपल्या हातानेच लावली. लय विचित्र झाले काय, व्हिडिओ काय नाही बनवला. आणि आता गावाला आली, चार्जर घेतला, ॲब्रो करावं म्हणलं. आता हाय घरी, तर म्हणलं आपलं उरकून घ्यावं. काल दुपारून घरी होते पण काय घरचीच कामं गेली, रविवारी घरी होते पण घरचीच कामं गेली. म्हणलं आजचा दिवस स्वतःसाठी, तर मी काम गेलं दुपारपर्यंत घरातलं. म्हणलं दुपारून जरा शॉपिंग करायचं. तर चला मी आता चालले पार्लरमध्ये. गावात आले, मला काय उरसाची धामधूम आहे का बघा, पण काय एवढं दिसत नाही, गर्दी बी नाही. तर उरूस आहे आमच्या इथला. पप्पा गाठ पडले आता आमच्या इथं, आमचं म्हणजे ह्याचं पप्पा आले आता पार्लरमध्ये. तर आले ह्यांच्याकडे ॲब्रो करायला. ह्यांच्याकडेच मी मेकअप पण केला होता. इतका छान मेकअप झाला ना, सगळे विचारायचे कुठं मेकअप केला, सगळे विचारायचे. म्हणजे माझ्या मैत्रिणी आणि मी कामाला जाते ना तिथल्या पण मैत्रिणी विचारायच्या कुठं मेकअप केला. आणि माझ्या बहिणीच्या मुलीनी पण ह्यांचा नंबर मागितला, तुमच्याकडे येणार आहे ते मेकअप करायला. तर खूप छान मेकअप करतात या, ह्यांच्याकडे या नक्कीच. ह्यांचा काय नंबर कॉन्टॅक्ट, तुमची इन्स्टा आय डी आहे ना? इन्स्टा आय डी आहे, नंबर घ्या.
हा ह्यांची इंस्टा आय डी सांगता का पण तुम्ही? हा 7057157191 आणि इंस्टाची आय डी पण सांगा तुमची. मेकअप आर्टिस्ट सुंदर पतवाल. खूप छान मेकअप करतात, मला तर आवडला. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला पण आवडेल. तर आता मी नुसते आयब्रो करणार आहे, मेहंदी काय लावलेली आहे घरी. तर चला तर झालं माझं आयब्रोच केलाय फक्त, बाकी नाही काय. आणि आपण छान झालं आयब्रो. दाखवा बरं मला ड्रेस पण एक. तर हाय बघा, झालं माझं गावातलं काम. गावातून आत्ताच आले, आयब्रो केला, केसाला मेहंदी दुपारीच लावलेली ती. आणि चिकन आणलं यात आणि अर्धा किलो. तर आता चिकनची भाजी बनवायची आणि मग मस्त असा स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज ग्रहण आहे, त्याच्यामुळं आता डोक्यावर आंघोळ करायची आणि देवपूजा पण करायची महत्त्वाची. तर आधी देवपूजा करणार आहे, मग काय ते देवाचं आपलं चिकनचं स्वयंपाकचं बघणार आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चला बाय. लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथं आता मी आंघोळ केली, ग्रहण सुटल्याच्या नंतर आंघोळ केली डोक्यावरून. आणि देव हे म्हणजे देवर हे सगळं धुतला स्वच्छ. आणि देवीच्या मूर्त्या जी होत्या त्या पितांबरीने स्वच्छ ही अशा येडायची आणि तुळजापूरच्या आईची मूर्ती घासली. दिवा तेलाचा घासला स्वच्छ. आणि हे पिंड पण घासली आणि तांब्या पण स्वच्छ घासला असा. आणि आता कलश लावावा म्हणलं. पानं आणली देवाची, खायची पानं, 7 पानं किंवा 5 किंवा 6 अशी पानं मी लावते, जशी असतील तशी. पण आता आहेत भरपूर, 5 झाली, 5 6 आणि हे 7वं एक. तरी अशी 7 पानांचं कलश करते मी, करत असते. आणि म्हणजे छान वाटतं आणि चांगलं असतं, शुभ प्रसन्न वाटतं घरात कलश लावल्याच्या नंतर. नीट बसला ना बरं का, मला मोबाईल ते धरता ना, तर घेते मी देवपूजा करून. देव हे धुतलं आणि स्वच्छ केलं सगळं. आणि मग आता म्हणलं चिकन आणलेले, पण चिकनला मी येताना घेऊन आले, पण जे ठेवलं तशी मी आंघोळ केली. आंघोळ केल्याच्यानंतर डायरेक्ट देवाऱ्याकडे आले. देव हे आता स्वच्छ करणार आणि मग नंतर देवाचा दिवा बिवा लावणार. मग नंतर देवाची आपलं स्वयंपाक करायला जाणार आणि मग नंतर स्वयंपाक करणार. तर चला मी घेते देवाची पूजा करून. आता ग्रहण सुटल्यावर देवाची पूजा करते, देवाला आंघोळ घालते स्वच्छ. तर मी घातली आंघोळ आता स्वच्छ. आता देवाची पूजा करून घेते, मग नंतर स्वयंपाक करते. तर चला. तर झाले देवपूजा पण. तर बघा काम आवरलं, देवपूजा झाली. चिकन चिरून शिजायला पण घातलं. इथं असं चिकन शिजतंय आपलं. आणि इथं वाटण भाजते, कांदा खोबरं ते वाटण नाही काढलेलं नसते. कांदा, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ भाजून काळ्या मसाल्यातलं चिकन करायचं आहे. नुसता रस्सा म्हणजे चिकनची भाजी करायची आणि पांढरा भात. मस्त असं खूप छान असं लागतं. नुसता लेकरले दिवस म्हणत होती काळ्या मटणातल्या म्हणजे काळ्या मसाल्यातलं चिकन करते रश्श्याचं आणि पांढरा भात. तर तसंच मी बनवायला लागले. आता थोडा उशीर झालेला आहे, डोकं इचरलं नाही, धुतलंय मग अशी तसंच बांधलं. तर चला आता मस्त चिकनचा रस्सा बिस्सा मस्त जेवताना तुम्हाला दाखवते मी. जेवताना बेत, जेवणाचा बेत. ॲब्रो पण केला, खूप छान वाटायला. असं उठते तर पप्पाला ठेवते बाटली. तर असा मस्त काळा मसाला केलाय मी. आणि इथं भात शिजतो. काळ्या मसाल्याचा मसाला मस्त असा तळून घेता. आता एकदम काळा मसाल्याचा आहे बरं का, पण ते कॅमेऱ्यामुळं लाईटीमुळं दिसत नाही व्यवस्थित.
तर हा झाला काळा मसाल्याची आमटी म्हणजे रश्याची भाजी. आणि इथं भात आणि इथं आहेत चपात्या. तर झाला मस्त असं काळ्या मटणातला रस्सा चिकनमधला आणि इथं भात. तर या सगळेजण जेवण करायला आमचे चाललेले आहे जेवण. वाजलेले आहेत 10:30. बिग बॉस लागलेले, बिग बॉस बघायचं चाललेलं आहे आणि माझं चाललेलं आहे जेवण. मी आता जसं कामाला चालले तसं किचन गॅस खाली घेऊन स्वयंपाक करते. म्हणजे काय होते ना, आल्या सगळं घर किचन बिचन स्वच्छ करते आणि मग परत किचनवरचा राडा केलेला परत काढायला 11-12 वाजता. त्याच्यामुळे किचन स्वच्छ केलं का खाली किचन घेते इथं गॅस आणि खाली स्वयंपाक म्हणजे काही भाजी किंवा भात असतं, बाकीचं भाकरी सकाळचे केलेले असतात. एक आयटम कुठला तरी सकाळचा असतो, 1 किंवा 2 करावं लागतं संध्याकाळी. त्याच्यामुळे जास्त राडा पण येत नाही आणि खालच्या खाली लगेच व्यवस्थित पुसता येतं तिथल्या तिथं. ते किचनवर धुतल्याशिवाय होतच नाही, म्हणून सोपं जातं खाली घेते आणि इथून आपलं TV पण दिसते. तर चला, गुड नाईट सगळ्यांना, बाय. रात्रीचे 10:30 वाजलेत, आता जेवायचं आणि झोपायचं. तर चला बाय.